नाही ते सुरू करूया. शिरूर संघाकडून आघाडीचे फलंदाज तुम्ही पाहता चेतन आणि त्याचबरोबर केतन आलेत आघाडीला आणि पहिले षटक घेऊन फिरकी गोलंदाज पहिले षटक घेऊन येतोय समोरच्या एंडने अनिकेत सानप. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्या चेंडूवर फुल टॉस जरी असला तिथे मात्र अजिबात धाडस दाखवलं नाही, कारण 6 षटकांचा सामना आहे. थोडासा वेळ घेतात. त्यांना माहिती आहे की आपण एका ग्रामीण विभागातून बिलॉंग करतोय. समोरचे सगळे खेळाडू तुम्ही पाहतात हे व्यावसायिक गट आहेत, त्यांच्यासमोर थोडासा सावध पवित्रा पाहायला मिळतोय. चेतन चेंडू इनसाइड आउट हवेमध्ये एक्झिक्यूट करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. दुसऱ्या चेंडूवर संयम ढळला तो म्हणजेच केतनचा आणि इथे मात्र शॉर्ट कव्हरेजमध्ये सुरेख झेल टिपत असताना पहिलाच धक्का लागलाय तो संकल्प क्रिकेट क्लब शिरूर या संघाला. समोरच्या संघाच्या विरुद्ध खेळताना थोडासा संयम हवा होता, पण तो संयम दुसऱ्या चेंडूवर ढसळताना पाहायला मिळाला. अशा मुवमेंटला विकेट मिळते. महत्त्वपूर्ण विकेट. ज्यावेळेला एखाद्या गोलंदाजाला सुरुवातीलाच विकेट मिळते एक वेगवेगळा आत्मविश्वास मिळतो. आणि गोलंदाजीसाठी तो कोण आहे तर ज्याला आपण महाराष्ट्रातील सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अनिकेत सानप गोलंदाजीसाठी. फिरकी अस्त्राने गारात केलं आणि ज्या पॉवर प्लेचं जे सर्कल आहे ते सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढं सोपं नसतं पहिल्या षटकात अशा प्रकारचे स्ट्रोक खेळण्यासाठी. आणि परंतु ही टीम चांगली आहे जी आपण म्हणतो घोडनदी. शिरूरचं दुसरं नाव घोडनदी आहे आणि तिकडे पोलिसांचा संघ. चांगला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या बरोबर चेंडूच्या समोर भाग पाडलं. हा मात्र चेंडू हलकासा आतमध्ये येणारा होता. असं वाटलं फलंदाज की चेंडू बाहेर निघेल, पुन्हा एकदा मी इनसाइड आउट दाखवीन, कव्हरमध्ये खेळेल, पण तसं काय झालं नाही. मिड ऑफला खेळण्यासाठी भाग पडलं. तिथे खेळाडू सेट होता. बॅक टू बॅक विकेट. नक्कीच मोठी विकेट म्हणेल मी, कारण चेतन काळंगे आउट झालेत. बारामती यंगर्स बारामतीचे कर्णधार आहेत. मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे, परंतु अनिकेत सानप इथे त्यांच्या अनुभवासमोर अनिकेत सानपचा अनुभव आणि अनिकेतची जी रणनीती होती फिरकी अस्त्राने लगातार 2 फलंदाज गारात केलेत. नाही डेफिनेटली कौतुक व्हायला हवं, कारण मगाचा चेंडू जर आपण बघितला थोडासा हलकासा लेग ब्रेक, थोडासा ओव्हर पिच होता, बाहेर निघत होता आणि तिथे मात्र कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न. इथे सुद्धा केतनला सुद्धा हेच वाटलं की हा सुद्धा चेंडू मला तसाच खेळायचा आहे. थोडंसं कमेंट झाले होते, ऑप्शनच्या बाहेर सुद्धा आले होते, पण चेंडू झपकन आतमध्ये वळला आणि तिथे मात्र भरपूर काही सांगून गेला हा चेंडू आणि बरोबर त्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू जातोय. दुसरा गडीच गारद झालाय. धावसंख्या 0 आहे आणि एक मोठी उपलब्धी इथे मात्र अनिकेत सानपकडून. नक्कीच अनिकेत असतील, त्याचबरोबर रवी असेल, बरेचसे यंगस्टर्स घेऊन मात्र हे कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. नॉर्मली उमर 11च्या नावाने देखील हा संघ ओळखला जातो. ट्रायडंट नवी मुंबई उद्योगपती सुरेश राणा यांची टीम. हॅट्रिक बॉल स्वीप केलाय ऑन साईडला. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, बॅकवर्ड्स केले, चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये आणि तोपर्यंत फलंदाज पूर्ण करतो या चेंडूवर त्या 2 धावा. या फटक्यांची गरज आहे. गॅपमध्ये खेळणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न इथे मात्र सुरू आहे. नवीन आले फलंदाज, दोन्ही फलंदाज नवीन आहेत, कारण 2 फलंदाज जे आघाडीचे होते ते तंबूत परतलेत, चेतन आणि केतन, आणि आता हसन आणि त्याचबरोबर मनोजवर जबाबदारी आहे. स्ट्राईकला मनोज. धावसंख्या धावफलकावर 2. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू अजून शफल झाला होता. नो बॉल कॉल केल्या पंचांनी. अतिरिक्त धावेत भर. ओव्हर स्टेपिंग. पंच हे सांगत असताना की चेंडू एक्झॅक्टली टाकत असताना तुझा रिलीज पॉईंट जो होता त्या मुवमेंटला तुझा पाय कुठे आहे, आणि त्याच मुवमेंटला जय पवारने मात्र लगेच डिसिजन दिला. इट इज नो बॉल. जय पवार आणि फैयाज शेख यांच्या खांद्यावर दुसऱ्या उपांत्य फेरीची जबाबदारी आणि पूर्ण स्पर्धेमध्ये एकही कॉन्ट्रोवर्सी नाही. यासाठी सर्व आमच्या पंचांना आपण जेवढं धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. चांगला फटका. गॅपमध्ये एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला वेगाने चेंडूवर येत आहेत. लॉंग ऑनला चेंडू कव्हर करतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावे इथे मात्र कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज. मनोजच्या बॅटमॅनला पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या धावफलकावर अंकी जरी एकूण 5 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना इथे मात्र थोडंसं मात्र पेचाट टाकलं होतं. 2 विकेट मिळवल्यानंतर ते संकल्प क्रिकेट क्लब शिरूर या पोलिसांच्या संघाला अशा मुवमेंटला तुम्ही पाहता थोडंसं कमबॅक, थोडंसं मात्र चित्र पालटलंय. 2 चांगले फटके पाहायला मिळतात ते मनोजकडून आणि धावसंख्या अंकित झाली एकूण धावफलकावर 5. जय पवार मुख्य पंचांच्या भूमिकेत. स्ट्रायकिंगचे पंच फैयाज शेख. हो चांगला फटका. ऑन साईडला टर्न केलं चेंडूला. विथ द टर्न चेंडूला ऑन साईडला एक्झिक्यूट करत असताना
डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करते तोपर्यंत फक्त एकच धाव या चेंडू कंप्लीट होते आणि पहिलं षटक एक यशस्वी षटक इथे समाप्त होत आहे. धावसंख्या धावफलकावर 6, 2 गडी बाद. चांगली सुरुवात गोलंदाजी आणि फलंदाजी सुद्धा. आपण जाऊया पुन्हा एकदा ओमकडे, जिथे मात्र तो प्रेक्षकांसोबत चर्चा करतोय. निश्चित ओमकडे देखील देणार आहोत, परंतु ज्या शेतकऱ्यांनी हे मैदान आपल्यासाठी दिले त्या शेतकऱ्यांचं खरंच मनापासून आभार. Thank you, sir. ओम तुमच्यापर्यंत पोहोचतोय. या ठिकाणी हनुमंत मिरड जे आहेत ते आमच्याबरोबर आहेत, तर त्यांना या स्पर्धेबद्दल बोलायचं मी त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. कसं वाटतं ही स्पर्धा बघत असताना हनुमंत मिरडजी आपल्याला? हॅलो, आमचे अंबादास शिरसाट आणि असेच आपले सतीश सरपंच यांच्यापासून आम्हाला आत्तापर्यंत त्यांच्या गावात आमची वागणूक होत असताना आम्हाला बिलकुल काय त्रास झालेला नाही. आमच्याकडं मोठमोठाले खेळाडू येतात. आमची स्वतः जमीन स्वतःची ताबेदारी आहे, पण आम्ही ह्या 2 माणसामुळं ही जमीन अशी पिढीने पार राहिली तर आम्ही तक्रार करणार नाहीत. फक्त आमचे 2 माणसं अति जीवाचे आहेत. याच्याबद्दल मी माझं बोलणं संपवतोय. काय अडचण असेल ते फक्त उजव्या बाजूनं बाळूमामा आहे, त्याच्या पडदा खेळणाऱ्यांनी सगळ्यांनी उजव्या बाजूनं बघायचं आणि डाव्या बाजूनं बॉल मारायचा. सक्सेस होणार, नाहीतर अवघड होणार सगळं. हे आमच्या बाळूमामाचे पडदा. आम्ही गावात राहतो, आमच्या देवाची श्रद्धा आहे, त्याच्यामुळं यंत्रणा एवढे लांबून आलेले आहे. याच्यात फक्त आमच्या सरपंचाची आणि अंबादास शिरसाटांचे आम्ही समाधान मानतो. ठीक आहे, ओके. थँक्यू. शेतकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर उंचवत आहे. अतिशय सुंदर असं मैदान निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर प्रसाद अँड चंद्रकांत. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खूप मोठ्या दिलाने मात्र हे मैदान खेळण्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल सर्व आमच्या शेतकरी बांधवांचे मनपूर्वक आभार. बिलाल शेख दुसरं षटक मार्गस्थ असताना, हो खूप चांगला चेंडू, आतली हलकीशी कड घेऊन चेंडू मागे निघून जातोय. रवीच्या बाजूने एक हाय आर्म ॲक्शन गोलंदाजी पाहायला मिळते. चंदू, आपण जर बघतो तर बिलाल शेख वय कमी आहे, पण काय फिटनेस, काय उंची आहे, काय रिदम आहे, अचूक टप्पा, एक उंच असा गोलंदाज. आणि त्या मुवमेंटला तुम्ही आता जवळजवळ 6.5 फुटाच्या वरून चेंडू लँड होतोय. शॉर्ट ऑफ गुडलेंथ असतो आणि तिथून मात्र फलंदाज तो सातत्याने बीट करतोय, डॉमिनेट करतोय. ही खास करून ओळख राहिली आहे ती बिलाल शेखची. हो, इथे मात्र हलकासा फिंगर रोल केला होता. नो बॉल कॉल केला पंचांनी. स्ट्राईक यांचे पंच जय पवार आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल. त्यामुळे या 2 धावा इथे ॲड केल्या जातील धावफलकावर. नो बॉल मुख्य पंच सुद्धा सिग्नल करतायत. फैयाज धावसंख्या 2 ने पुढे सरकेल धावफलक. मला अनिल इथे सांगतायत अंकी झाले ते अजूनही सिंगल डिजिटमध्ये अंकी झाले त्या 8 धावा. फैयाज, जय पवार, प्रगल्भ अनुभव आहे, खूप मोठा अनुभव आहे. जॉली बॉयज मुंब्रा, महेंद्र कोमुर्लेकर यांच्या संघांना साथीने खूप चांगली कामगिरी. व्यावसायिक लेवलला रनिंग मिटी ते विकेट म्हटल्यानंतर फैयाजचं नाव आवर्जून घेतलं जातं, सन्मानाने घेतलं जातं. असं क्रिकेट फैयाज खेळला आहे, अनुभव त्याच्याकडे. आणि जय पवार सुद्धा. हो, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय, मागे जातोय आणि एक सहज सोपा झेल तर उडाला होता इथे. पण पंचांनी याच्या अगोदरचा चेंडू नो बॉल कॉल केला होता, त्यामुळे फलंदाज सेफ आहे. एक धाव मात्र निश्चितच मिळेल. धावसंख्या अंकित होती ती 9 धावा धावफलकावर 2 गाण्याच्या मोबदल्यामध्ये. बिलाल शेख कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पुन्हा एकदा थोडंसं दूर जात असताना गुडलेनचा चेंडू तर थोडासा मागे जातोय. काय म्हणाल बिलालच्या गोलंदाजीबद्दल, त्याच्या या पर्सनॅलिटीबद्दल आणि अचूक टप्प्याबद्दल अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी. एक युवा खेळाडू आहे, 20-21 वर्षाचा हा खेळाडू. मुंबईच्या चिता कॅम्प ट्रॉम्बे परिसरातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी प्रज्योत अंभिरे, विश्वजित ठाकूर, त्याचबरोबर विजय पावले यांच्या काही दिवसानंतर त्यांच्या नक्कीच पंक्तीत जाऊन बसू शकतो. नाही, डेफिनेटली तेवढी त्याच्याकडे कुवत आहे, क्षमता आहे, कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे. आणि असं मी म्हणायला हरकत नाही आहे चंदू की या 19 वर्षाच्या खेळाडूकडे ती क्षमता आहे की त्या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसण्याची. तेवढी जबरदस्त कामगिरी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाच्या माध्यमातून या खेळाडूकडून पाहायला मिळते. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटमध्ये पूर्णपणे जखडून ठेवलं आहे बिलालने या षटकामध्ये, ते म्हणजे शिरूर संघाला. शफल झाले थोडेसे, मात्र ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. अजून एक चांगला चेंडू आणि एक अप्रतिम षटक. कंजूस गोलंदाजी, खूप कमी वेळेमध्ये षटक समाप्त होत आहे. जणू काय तुमच्या हातामध्ये एक हल्दीरामच्या वेफरचा पॅकेट असतो, ते जेवढ्या लवकर समाप्त होतं तेवढ्या लवकर षटक समाप्त झाले. 2 षटकातील धावसंख्या 9 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. ओव्हर टू ओम. धन्यवाद चंदू सर. पुन्हा एक वेळ आपण प्रश्नमंजुषेकडे वळणार आहोत. या प्रश्नमंजुषेचं प्राईज असणार आहे ते म्हणजे सायकल, आणि ती स्पॉन्सर केली ती म्हणजे हॉटेल जय मल्हार पाथर्डीचे मालक माननीय श्री विष्णू घुले मेजर सर. आपल्यासोबत असणार आहे प्रेक्षक भास्कर काळे. भास्कर, तुमच्यासाठी एक प्रश्न असणार आहे आणि तो प्रश्न थेट तुम्हाला सायकलच्या स्पर्धेमध्ये आणून ठेवणार आहे.
महत्त्वाचा प्रश्न आहे की या स्पर्धेमध्ये किती बक्षीस आहेत? 4 बक्षीस आहे स्पर्धेमध्ये. उत्तर मात्र हे चुकीचं आहे. या स्पर्धेमध्ये 8 बक्षीस आहेत. तरी सुद्धा चांगला प्रयत्न होता. टाळ्या वाजू द्यात. जाऊया समालोचन कक्षाकडे. आपल्याशी जुळत आहेत आदरणीय आमचे अनमोल हिरा, चंद्रकांत सेटे आणि प्रसाद परब सर. अनेक इच्छातात पुन्हा ते चेंडू दिलाय, दुसरं षटक. सेकंड स्पेलमध्ये पंचांकडे हलकंसं अपील, पण पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही. इम्पॅक्ट काय आहे, चेंडूची पिचिंग काय, हाईट फॅक्टर काय, सगळ्या गोष्टीचं उत्तर इथे मात्र ताबडतोब मिळालं. ते म्हणजे नकार दिलाय ताबडतोब म्हणजे पंचांनी. लेग बायचा सिग्नल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. पहिल्यांदाच धावसंख्या या इनिंगमध्ये जाते ती दुहेरी अंकामध्ये. 10 धावा भाव फलकावर. 10 लॉस ऑफ 2. संघर्ष करावा लागतोय संकल्प क्रिकेट क्लब शिरूर या संघाला धावेसाठी. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पाठलाग केला, कट करण्याचा प्रयत्न. वाईट सिग्नल येतोय पंचांचा. हसन आणि त्याचबरोबर मनोज खूप वेळापासून चंदू इथे मात्र खेळपट्टीवर टिकून आहेत, पण धावा इथे मात्र थोड्याशा कमी पाहायला मिळत आहेत. तेवढी संधी देत नाहीये. बिलालने मागच्या षटक आणि या षटकात पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये अनिकेत सानप. लोअर फुलटा चेंडू होता, स्लोअर वन चेंडू. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, थोडंसं फ्लाईट दिली, टॉस केलं होतं चेंडूला असं म्हणायला हरकत नाहीये. आणि एक क्विक सिंगल. रवी लिंगाला जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव अर्जित केली आहे ती फलंदाजाने. धावसंख्या पुढे सरकली धावफलकावर. 12 धावा. परवाच्या दिवशी सामना खेळल्यानंतर अंतिम उपांत्य फेरीमध्ये पोहोचल्यानंतर बॉडी पूर्णपणे थकली होती, पण निश्चितच म्हणणे की मात्र यष्टीच्या मागे अप्रतिम कामगिरी रवी लिंगालाची तुम्हाला पाहायला मिळते. थोडासा ओव्हरपिच होता, बॅकफुटला थांबले, ऑन साईडला पूल केलाय. क्षेत्रक्षेत्री जज करत होते, प्रयत्न करत होते, पण त्याला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संघर्षमय फटका येतोय तो पंचांचा. नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावर लागतोय तो हा चौकार. शिरूर घोडनदी. नक्कीच पोलिसांचा संघ, काल वारकऱ्यांचा संघ पाहिला, शेतकऱ्यांचा पाहिला, हा पोलिसांचा संघ आहे. अगदी आज स्पेशल रिक्वेस्ट करून ही एंट्री घेतली आहे. आणि पहा चुकी कुणाकडनं येऊ शकते. आज जर पाहिलं तर अनिकेतकडनं ती चुकी झाली आहे. इथे चंदू असं पाहायला मिळते, नो बॉल तो कॉल केला, कारण ओव्हर द वेस्ट होता चेंडू, बीमर होता आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. ती म्हणजेच फलंदाज आपण बाद होतोय तो म्हणजेच धावचीच्या स्वरूपात या मैदानावर तो म्हणजेच मनोज बाद होतोय, कारण हसनला थांबवलंय, हसनला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र बाद होतोय तो मनोज. एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. पिंपळगाव टप्पा ग्रामपंचायत ज्येष्ठ सदस्य श्री रघुनाथ बाबूराव शिरसाट यांचा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय विशेष सन्मान. विनंती असेल, सन्मान केला जातोय खास या ठिकाणी. विनंती असेल आपण श्री रघुनाथजी बाबूराव शिरसाट ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव टप्पा, सतीश मेजर यांना विनंती असेल आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. खास पिंपळगाव टप्पा आज जर पाहिलं तर आज संपूर्ण जगाच्या नकाशावर येत आहे आणि या ग्रामपंचायतचे ज्येष्ठ सदस्य रघुनाथ बाबूराव शिरसाट यांचा या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय विशेष सन्मान. अंबादास शिरसाट यांनी मगाशी ज्याप्रमाणे माहिती दिली की या संघ तुम्ही पाहता जो फलंदाजी करतो संकल्प क्रिकेट क्लब शिरूर, जो ज्या संघामध्ये पोलीस बांधव पाहायला मिळत आहेत. ओव्हरपिच डिलिव्हरी, ऑन साईडला प्लेसमेंट खूप चांगला आहे. थोडासा चेंडू वाईडिश लॉंगला इथे मात्र ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न होता, पण एका दर समाधान इथे मानावं लागतंय. आणि उल्लेख ज्याप्रमाणे झाला की या सर्व खेळाडूंना डिपार्टमेंटने खास करून सुट्टी दिली, कारण हा संघ वेटिंगवर होता आणि अशा मुंबईला या संघाची खेळण्याची जी इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्हाला पाहायला मिळते की हा संघ शिरसाट पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये खेळतो. त्यामुळे खूप मोठी मजल मारली आहे, खूप मोठा चांगला क्रिकेट त्यांनी दाखवलं आहे आणि अंतिम टप्प्यात येऊन पोचलेत. चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ऑन साईडला हेलिकॉप्टर उडले, 2 खेळाडूंच्या गॅप मधून चेंडू होतोय तो फरार, सीमारेषे बाहेर, सनग्लो चौकार. इथे मात्र थँक्यू डीजे. मनोजला विकेट सॅक्रिफाईस कार करावी लागली, बाळाशिंद्र मैदानाच्या आतमध्ये का आणलं याचं त्याने उत्तर दिलं. अप्रतिम फटका. आणि पहिल्या दिवशी तिन्ही मॅच जबरदस्त पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून झाला होता. शिरूरलाही क्रिकेटचा मोठा इतिहास आहे. मग सतीश गावडे असतील, अविनाश गावडे असतील, शिवा दिवेकर असतील, मतीन सय्यद असतील, रवी ढोबळे असतील, खूप मोठी नावं आहेत.
वॉटरमॅनचा वापर सेन्सिबल क्रिकेट. सन्माननीय अरुण मिसाळ यांचं पुन्हा एकदा आगमन होते. मनपूर्वक स्वागत. आज तुम्ही पाहतात आज या पूर्ण स्पर्धेमध्ये खास करून आपलं व्यासपीठ सर्वांची जी पाण्याची व्यवस्था जी केली गेली आहे ती म्हणजेच ते सौजन्य आहेत म्हणजेच अरुण मिसाळ साहेब त्यांचं इथे आगमन होते. एक धावफलकर अंकित झाल्यानंतर धावफलकर तुम्ही आता 25 धावा अंकित झाल्यात. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे आणि पुन्हा एकदा अनिकेत सानप सामोरं जाईल तो हसनला. ओव्हरपेच हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला जज करतोय. भाग पाडलाय आणि इथे मात्र अजून एक सफलता आपल्या नावावर करत असताना अनिकेत सानप आतापर्यंत 2 षटकं त्याने हाताळली आणि 3 गडी बाद केले. थोडासा मागडा आहे पण 3 सफलता आपल्या नावावर केल्या आहेत त्या अनिकेत सानपने. इथे मात्र कंप्लीट झाली आहे. 25 धावा धावफलकावर आणि वळी आपण लगेचच आमच्या RJ ओम यांच्याकडे. थँक्यू चंदू शेट्टी सर. अतिशय चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि कॅमेरा सुद्धा आपल्या बाजूने येते. आपल्या या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीमध्ये आहेत ज्यांची चांगलीच फॅन फॉलोइंग आहे. पहिल्या दिवसापासून जे सामना बघतायत आदिनाथ बडे म्हणजे मिस्टर 71 बरोबर ना? धन्यवाद धन्यवाद. हो सर. आपण MPSC करता असं मला माहिती आहे, परंतु तुमच्यासाठी क्रिकेटबद्दलचा एक प्रश्न असेल. पहिल्या दिवसापासून आपण सामना बघतायत. ओपन हाफच्या पहिल्या दिवसाला म्हणजे या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी एक बाबानाग वर्सेस कंदिरी किंग हा सामना झाला होता. शेवटच्या षटकामध्ये 14 धावा होत्या आणि त्यात धावा वाचवल्या होत्या. त्या गोलंदाजाचं नाव काय? शेवटच्या षटकामध्ये नाशिकचा गोलंदाज आहे. मुसा. नाही, उत्तर मात्र चुकलेलं आहे आदिनाथ. मिस्टर 71 उत्तर चुकते, परंतु तुमची फॅन फॉलोइंग मला आवडली. तुम्हाला बुलढाण्याला सामना बघायला मी नक्की बोलावेल. त्या गोलंदाजाचं नाव होतं रोहित परब, मॅन फ्रॉम नाशिक. जाऊया समालोचन कक्षाकडे. आपल्याशी जुळत आहेत एक अनमोल हिरे, चंद्रकांत शेट्टी सर आणि सोबतीला असतील प्रसाद परब सर. थँक्यू. थँक्यू ओम. न्यू बॅट्समन समीर ऑन ग्राउंड ॲट नंबर 6. 4 गडी बाद धावसंख्या 25, 8.33 ची गती राखत असताना सरासरी चांगली मेंटेन केली चंदू असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण थोडासा दबाव होता, तो दबाव झुगारत असताना खास करून 5व्या क्रमांकाचे फलंदाज बाळा शिंदे यांनी मात्र चौकार दाखवला आणि चांगला प्रयत्न त्यांचा सुरू आहे. त्यांना ॲप्रिशिएट करतात त्यांचे सर्व खेळाडू की तू चांगला खेळ करू शकतो. पण अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 50च्या पलीकडे जर धावसंख्या गेली तर एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. बिलाल शेख सेकंड स्पेलमध्ये कॉमेंट्री बॉक्स एंडकडून दुसरं षटक तो हाताळतोय पंचांच्या डाव्या बाजूने. गुडलेनचा चेंडू होता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. हलकासा अपील, हलकासा इन स्विंग सुद्धा होतोय. चेंडू ऑन द टोस फलंदाज उभा राहिला होता. चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश झालाय, थाय पॅडवर चेंडू ब्रश झाल्यानंतर पंचांचा सिग्नल येतोय तो अनिल यांना आणि सांगतायत पंच की इट इज लेग बाईस. धावसंख्येत भर धावसंख्या धावफलकर 26 धावा येणं चंदू महत्वाचं आहे. त्यामुळे बॅटने हो की पॅडने हो या धावा या शिरूर संघासाठी खूप महत्वाच्या आहेत. नक्कीच धावा येणं आणि विकेटही राखून ठेवणं. कारण आता 3 ओव्हरला जी धावगती पाहिजे ती धावगती आहे, परंतु 4 विकेट गेल्यात ही चिंतेची बाब आहे आणि बाळा यांची भूमिका इकडनं खूप मोलाची असेल. त्यामुळे येणारी 3 षटकं तेवढीच महत्वाची आहेत. तेवढीच लाभलेली हसनची साथ. पण आता हसन नाही आहे मैदानाच्या आतमध्ये समीर आहे. चांगला फटका. स्ट्राईक रोटेट करत असताना सातत्याने प्रत्येक चेंडू मागे, कारण बिलाल सारखा जो गोलंदाज याच्या समोर जे फलंदाजी करायची त्यावेळी त्याच्या षटकामध्ये ॲटलिस्ट कमीत कमी प्रत्येक चेंडूवर एकदा म्हणजे 6 धावा जरी आल्या तरी मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये चांगल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने फलंदाज बघू शकतात. हा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजाचा आणि त्याचप्रमाणे ते काय करतायत की स्ट्राईक रोटेट करतात एकमेकांकडे. प्रत्येक फलंदाज चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय. 4 गडी बाद धावसंख्या धावफलक 27. बिलाल शेख पुन्हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून समोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला बाळा शिंदेला. थांबून घ्यायचा प्रयत्न थोडासा सफल झाला होता. ऑन साईडला प्लेस करायचा चेंडू. पुन्हा पंच बघतायत ब्रश कुठे होतोय, लेग बायचा सिग्नल येतोय. धावा येणं महत्वाचं आहे. तेवढी संधी देत नाहीये. बिलाल शेखने पहिलं षटक ज्याप्रमाणे हाताळलं खूप चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 3 धावा खर्च केल्या, 1 सफलता आपल्या नावावर केली आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने तो वाटचाल करत असताना पूर्णपणे जखडून ठेवतोय या संकल्प क्रिकेट क्लब शिरूर या संघाला. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असले हे सर्व खेळाडू. ओ चांगला चेंडू, भन्नाट वेग, अप्रतिम टप्पा, मिस्टेक एसटीच्या मागे आणि इथे अजून 1 धाव ऍड होईल धावफलकावर. स्कोर मूव्ज ऑन 28. 28 धावा धावफलकावर, 29 धावा. पोलीस म्हटल्यानंतर मुंबई पोलीस सुद्धा एक दांडगा संघ आहे, विशिष्ट संघ आहे. लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमात आपण भरपूर चांगले क्रिकेटर्स आपण संघामध्ये बघतो. महाराष्ट्र पोलीस हा एक वेगळा संघ आहे आणि त्याच संघातले काही खेळाडू जणू काही खूप चांगला परफॉर्मन्स तुम्हाला करत असताना पाहायला मिळतात. स्टेप आडून खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि काय कॅच.
अप्रतिम झेल यष्टीच्या मागे पूर्णपणे स्वतःला स्ट्रेच करत असताना थोडीशी तब्येत ठीक नाही, पण तरी सुद्धा आपल्या संघासाठी खेळायचं आहे आणि काय स्ट्रेच करत असताना झेल टिपलाय यष्टीच्या मागे रवी लिंगाला आणि 5वा फलंदाज बाद. खऱ्या अर्थानं कितीही मोठी स्पर्धा असली तरी ती आमच्या बक्षीसदात्यांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि अमोल शिरसाट सरांचं जे स्वप्न होतं की त्यांनी सांगितलं की मला माझ्या शिरसाट स्पोर्ट या ब्रँडनं की एक संघ परदेशामध्ये खेळवायचा आहे. त्याच्यामुळं आपण जर जर्सीवरती पाहिलं तर एक विमान असं हवेमध्ये जातानाचं त्यांचा लोगो आपण पाहतोय. त्याचप्रमाणे युनिक स्पोर्ट परांडा एक लहानसं गाव, परंतु या परांड्याचं नाव 7 समुद्रापलीकडे ज्यांनी पोहोचवलं ते आमचे सन्माननीय अल्ताफभाई मुल्ला आणि तय्यबभाई मुल्ला यांचं मोठं योगदान क्रिकेट क्षेत्रामध्ये राहिलं आहे. सन्माननीय अल्ताफभाई मुल्ला या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या मैदानावरती आलेले आहेत. या स्पर्धेसाठी सुद्धा युनिक स्पोर्ट परांडा यांच्या माध्यमातून अंतिम 4 संघासाठी 4 बॅट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज, विकेट किपर अशी तब्बल 10 बॅट युनिक स्पोर्ट परांडाच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आलेले आहेत. थँक्यू इर्शाद. लाऊड अपील पंचांकडे. ऑन द टोस प्लेसमेंट तुम्ही पाहतात. खेळण्याचा प्रयत्न हलकासा इनस्विंग झाला आणि चेंडू ब्रश होतो तो पुन्हा त्या पायावर आणि पंच सिग्नल करतात लेग बाईज. धावसंख्या अंकित झाली. मला सांगतात अनिल 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 7.5ची गती आणि अवघ्या 30 धावा धावफलकावर आणि गडी बाद झाले ते 5. बिल्कुल मैं विनती करूँगा अल्ताफ भाई मुल्ला आपको कि आपने बहुत ही अच्छा काम किया. 10 बैट आपने स्पॉन्सर किए, तो पूरे सम्मान के साथ आप हमारे मंच की तरफ आइए. अल्ताफ भाई मुल्ला सर, मैं एक बार फिर विनती कर रहा हूँ. उसके साथ तैयब भाई भी है, तो आपको भी विनती है आप हमारे कंपास की तरफ आइए. चेक. प्लीज ओम. नक्की सर, थँक्यू सर. पुन्हा एक वेळा आपण प्रश्न मंजुषेकडे वळणार आहोत. या प्रश्न मंजुषेचं बक्षीस असणार आहे सायकल आणि ती स्पॉन्सर केली ती म्हणजे मल्हार हॉटेलचे मालक आदरणीय विष्णू मेजर सरांनी. आपल्यासोबत असणार आहेत प्रेक्षक कृष्णा गर्जे. कृष्णा, एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासाठी असणार आहे आणि तो थेट तुम्हाला स्पर्धेत नेऊन ठेवेल सायकलच्या. अतुल शिरसाट यांना किती भाऊ आहेत? एक भाऊ आहे, नाव काय त्यांचं? अंबादास शिरसाट. नक्की सुंदर उत्तर आहे. अंबादास शिरसाट उर्फ अमोल शिरसाट हे त्यांचं नाव आहे. आणि जाऊया समालोचन कक्षाकडे. मैदानामध्ये एक अपील होते. चंदू शेट्टी सर आणि प्रसाद परब सर आपले जुळत आहेत. थँक्यू. इथे मात्र कॉड बिहाइंडचं स्ट्रॉंग अपील रवी रिंगालाकडून आणि त्याच्याबरोबर तुम्ही आता पंचांवर त्याचं काहीच उत्तर नव्हतं, पण फायनली मात्र तो डिसिजन त्यांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे पोहोचवलाय आणि बघायचं अशा मुवमेंटला ते मात्र काय उत्तर देणार, तिसरे पंच काय निर्णय देतात आमच्या मुख्य पंचांना. मैदानावरती थोड्या वेळासाठी खेळ थांबतोय, परंतु आमचे सन्माननीय युनिक स्पोर्ट परांडाचे अल्ताफभाई मुल्ला यांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय. खूप लांबून प्रवास करून ते या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. तसेच या ठिकाणी शिरूर पंचायत समितीचे सभापती प्रकाशजी बडे साहेब आणि त्याचबरोबर लोणी गावचे दबंग मेजर सतीश बडे हे दोन्ही मान्यवर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहत आहेत. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक 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 असं स्वागत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 30 धावा. तिसऱ्या पंचांकडून बघूया काय निर्णय येतोय, कारण कॉड बिहाइंडचं स्ट्रॉंग अपील केलंय आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय म्हणजे अमर साठे त्याचबरोबर अक्षय निर्मळ. खूप चांगली भूमिका स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली कामगिरी. जय पवार, फैयाज आणि मात्र त्याचबरोबर सर्व आमच्या आयोजन कमिटीने मात्र खूप चांगला एक क्रिकेट स्पर्धा तुमच्यासमोर इथे घेऊन आलेत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं एक सुंदर असं नियोजन अमोल शिरसाट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तब्बल 41 संघांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. 41 संघ, 41 विविध प्रकारचे आपण ड्रेसेस पाहतोय की IPL म्हणजे जे 8 संघ खेळतात ते IPL, त्याचप्रमाणे बिग बॅश आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे संघ, असे 41 प्रकारचे जर्सी. महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असले सर्व तुम्ही खेळाडू पाहतात. चंदू, आपण त्यावर थोडासा प्रकाश टाकूया. मुंबई पोलीस संघाचा आपण मगाशी उल्लेख केला, तर तिसऱ्या पंचांचे निर्णय अमर साठे यांनी निर्णय दिला की फलंदाज कॉड बिहाइंडच्या स्वरूपात बाद आहे. तर फलंदाज बाद आहे. इथे अजूनही धक्का लागतोय तो संकल्प क्रिकेट क्लब शिरूर पोलिसांच्या या संघाला. राजेश तांडेल असो, संतोष शिंदे असो, योगेश जगताप सारखा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो मुंबई पोलीस संघाला खेळत असताना. आणि आवर्जून उल्लेख केले की आता नवीन जो दाखल झाला मुंबई पोलीस संघामध्ये जोगेश्वरीचा अमित जाधव, असे चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. आणि संदीप दळवीला कोण विसरेल,
मुंबई पोलीसचं एक धगधगतं वादळ तुम्हाला निश्चितच त्याच्या गोलंदाजीचा एक आविष्कार पाहायला मिळाला. नक्कीच नक्कीच आमच्या घाटकोपरचा एक कैलास कोळेकर देखील मुंबई पोलीससाठी खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय आणि नवी मुंबईत देखील पोलीसच्या टीम खूप चांगल्या पद्धतीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मग रामपोळ यांचा देखील मी उल्लेख करेल, विनोद भोईर असतील किंबहुना अमित वाडकर असतील. ह्या पोलिसांचा विषय निघतो कारण पोलीस खेळत आहेत. नाही, डेफिनेटली. म्हणूनच मगाशी इथे हरीश पंडे इथे उपस्थित आहेत, बालसुब्रमण्य यांचा मी उल्लेख करेन. या दोघांनी जी प्रबोधन T20 क्रिकेट स्पर्धा जी ते कव्हर करतात त्या स्पर्धेमध्ये आपण मुंबई पोलीसचा एक स्वतंत्र संघ बघतो. हा पोलीस म्हटलं तर आमच्या मॉन्टी खोकर सरांचाही उल्लेख करावा लागेल आणि पुण्याचे ते म्हणजे मग बबलू पाटील, पप्पू तोडकर किंबहुना झहीर खान यांचाही उल्लेख आणि रियाज पटेल यांचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. ऑफकोर्स या सर्व खेळाडूंचा उल्लेख होणं गरजेचं आहे ज्यांनी मात्र क्रिकेटसाठी आपलं आयुष्य वेचलं आहे आणि ज्याप्रमाणे मॉन्टीचा उल्लेख केला, मी माझ्यासाठी नेहमीच आडेल राहिलेत आणि त्यांचंच बोट पकडून या क्षेत्रामध्ये आलो आणि ते सुद्धा सध्या PSI असल्यामुळे खूप कमी वेळ देतात कॉमेंट्रीला आणि खास करून कुठल्या पक्षासाठी कॉमेंट्री करत नाही आहेत. ओडिया मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 30 धावा, 6 गडी बाद. गुड बॉलिंग, चांगला चेंडू. तुम्ही पाहू शकता चेंडू जेव्हा फेकत असताना बरोबर चेंडू डोक्याच्या वरून हात आणत असताना रिलीज केला आहे. हुसेन मात्र अप्रतिम इथे मात्र भेदक मारा दाखवत असताना या फलंदाजाला पूर्णपणे डॉमिनेट केलं आहे. फलंदाज रुपेश आणि समीर. धावसंख्या माफक आहे, खूपच कमी धावसंख्या पाहायला मी ते पूर्णपणे डॉमिनेट करत असताना सर्व गोलंदाज. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, हलकासा स्विंग, अप्रतिम गोलंदाजी. काय चेंडूला स्विंग करतायत, आउट स्विंग करत असताना, कट करत असताना हलकासा चेंडू तुम्ही आता बाहेर वळतोय आणि फलंदाजाला खूप काही प्रश्न विचारून जातोय. खूप चांगली गोलंदाजी. रुपेश पूर्णपणे बीट होतोय आणि त्याच्यासोबत तुम्ही पाहतात राजेश आहे जो 7व्या क्रमांकावर आले फलंदाजीला. द विकेट. हुसेन थांबून घ्यायचा प्रयत्न, शफल झाला होता, फलंदाज ऑन साईडला स्वीप करायचा होता. क्षेत्राच्या काय तिथे मुकेश गायकर चेंडू कव्हर करतील तोपर्यंत फलंदाज इथे मात्र कंप्लीट करते. एक धाव लेग बाय स्वरूपात ही धाव अंकित केली जाईल. खूप चांगला स्क्वॅड तुम्हाला पाहायला मिळतोय. ट्रायडेंट नवी मुंबई, हुसेन, बिलाल, रवी लिंगाला, अनिकेत सानप, हरीश मिरकुटे. थोडीशी ओव्हरपिच डिलिव्हरी होती, हलकंसं अपील सुद्धा पुन्हा झालं पण पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही आहे. डॉट बॉल पूर्णपणे डॉमिनेट केलंय. अवघ्या 31 धावा धाव फलकावर, 6 गडी बाद आणि याचं कारण अप्रतिम गोलंदाजी तुम्ही पाहतात. अनिकेत सानप 2 षटक, एकही निर्धाव नाही, 21 धावात 3 गडी बाद. बिलाल शेखने सुद्धा डॉमिनेट केलं. अप्रतिम गोलंदाजी, 2 षटकं त्याने सुद्धा हाताळली आणि 5वं षटक तुम्ही पाहतात सुरू आहे. दुसरी उपांत्य फेरीची ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. ट्रायडेंट नवी मुंबई वर्सेस संकल्प क्रिकेट क्लब शिरोर या 2 संघांमध्ये. षटक समाप्त होते, 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 31 धावा, धावसंख्या 31 झाली आणि 6 गडी बाद. पुन्हा एकदा प्रशांत आदवडेकडे जाऊया. शुक्रिया प्रसाद. या ठिकाणी माझ्याबरोबर आता बघितलं तर चिंचपूरचे प्रथम नागरिक म्हणजे सरपंच अरुण मिसाळे ज्यांनी 5000 बॉटल या स्पर्धेकरता पाण्याची व्यवस्था केलेली आहे. सर, आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीनं चॅम्पियन ट्रॉफीचा आपण थरार बघताय, पहिल्यांदा तुमचं मनापासून आभार, कारण पाण्याची नितांत आवश्यकता असते. इथे फारशी आजूबाजूला कुठल्या प्रकारची व्यवस्था नाही आहे. अशा वेळेला पाण्याची व्यवस्था करून तुम्ही आमच्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे. काय वाटतंय ज्या पद्धतीने स्पर्धा या ठिकाणी पार पडते, दुसरं पर्व आहे, दुसऱ्या सोनेरी पर्वाकडं तुम्ही कसे बघता? खूप सुंदर असं नियोजन या ठिकाणी मी आभार मानतो या संयोजकांचे, आयोजकाचे, की इतकं सुंदर असं नियोजन या ग्रामीण भागामध्ये केलेलं आहे. खूप छान क्लायमेट आहे, खूप निसर्गरम्य वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये स्पर्धा आणि ग्रामीण भागामध्ये इतक्या लांबून खेळाडू येणं आणि खूप लांबून आलेले आहेत ॲक्च्युली खेळाडू मुंबई. आणि कालचा एक खूप सुंदर असा सामना झाला. आमचे मित्र गैनादादा शिरसाट यांनी तो सामना जिंकला. खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे आणि असंच नियोजन यापुढे करत राहावं आणि आम्ही नेहमी खेळाडूंच्या बरोबर असू. कारण वास्तविक पाहता सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये खेळाकडे दुर्लक्ष होत आहे आणि हा एक सुंदर असा आयोजन या ठिकाणी संयोजकांनी केलं आहे. खूप छान वाटतं आहे. पुढच्या वर्षी देखील दिमागदार आयोजन या स्पर्धेचं असेल. आता तर तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, परंतु पुढच्या वर्षासाठी सुद्धा चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून तुमचं आणखीन काही योगदान असेल का? खूप छान आहे. मला संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो त्यांचे, की मला काहीतरी करण्याचं एक योगदान दिलं. मात्र पुढच्या वर्षी मी आयोजकांना सांगेल, ग्रामीण भाग आहे, खूप दूर आहे, खेळाडू लांबून आलेले आहेत. त्या अनुषंगानं या ठिकाणी एनर्जी ड्रिंक जर खेळाडूंसाठी जर आपण अवेलेबल केलं तर बरं राहील. कारण खेळ हा मेहनतीचा आहे, एनर्जी असणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने जर आपण यामध्ये काही ॲड केलं एनर्जी ड्रिंक किंवा खेळाडूंसाठी जर फक्त मॅचच्या अगोदर थोडंसं एक हलकासा अल्पोपहार म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे असेल तर
खूप छान त्यांनाही एनर्जी येईल आणि खेळामध्ये अजून थोडी मनोरंजकता वाढेल. अतिशय सुज्ञपणे छान पद्धतीने आपलं मत मांडलेलं आहे आणि एनर्जी पुढच्या वर्षासाठी असायला पाहिजे. तुमचंही या ठिकाणी सहकार्य असेल. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर प्रसाद अँड चंद्रकांत. थँक्यू सो मच अरुण मिसाळ. खूप चांगले थॉट्स आहेत त्यांचे, खूप चांगले विचार आहेत त्यांचे, की पुढच्या वर्षामध्ये आधीच त्यांनी प्रोव्हिजन करून ठेवले की पुढच्या वर्षात आपल्याला काय प्रोव्हाइड करायचं आहे जेणेकरून खेळाडू फिट राहतील. हेवी जेवण न जेवता तुम्ही ड्रायफ्रुट्स घ्या, कोल्ड ड्रिंक घ्या किंवा एनर्जी ड्रिंक घ्या. एक वेगळ्याच पवित्रामध्ये फलंदाज होता. आधी रिव्हर्सचा पवित्रा घेऊन तो ऑलरेडी ऑप्शनच्या बाहेर उभा होता. नंतर त्याने उजव्या त्याचा पवित्रा घेतला. इथे मात्र पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही आहे. डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो या षटकामध्ये. आपण पाहतात गोलंदाज म्हणजे साहिल सावंत जो निर्णायक षटक घेऊन आलाय. आतापर्यंत या षटकामध्ये आले ते एकूण 3 धावा, 7 गडी बाद. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग होत नाहीये. फुल लेनची डिलिव्हरी पाहायला मिळते. अजून एक उंचपुर असा गोलंदाज आणि पूर्णपणे डॉमिनेट करतोय, बीट करतोय. पंच सिग्नल करतात पुन्हा एकदा लेग बाईज. या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये चंदू आपल्याला पाहायला मिळते की जास्तीत जास्त धावा या लेग बाईज स्वरूपात आलेल्या आहेत, अतिरिक्त स्वरूपात आलेल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी. आणि मी आणखी एक उल्लेख करू इच्छिल या ठिकाणी. मुंबई गोलंदाज आणि मुंबई एक नेहमी समीकरण राहिलं आहे, परंतु गेल्या काही वर्षात थोडेसे स्ट्रगल करत होते मुंबईचे गोलंदाज, मुंबईच्या गोलंदाजांच्या बाबतीत टीमसुद्धा. परंतु या टीममध्ये 4ही गोलंदाज मुंबईचे आहेत. 5वा गोलंदाज विक्रांतसुद्धा मुंबईचा आहे. तर ही मुंबईसाठी चांगली गोष्ट मला पाहायला मिळते. आणि हे चांगले संकेत आहेत. मुकेश गायकर चेंडूच्या खाली. या अगोदर सुद्धा एक चांगली फेक आणि अप्रतिम झेल टिपलाय तो मुकेश गायकरने. फलंदाज बाद. चेक. प्लीज कंटिन्यू. थँक्यू चंदू सर. पुन्हा एक वेळ प्रश्नमंजुषेकडे वळणार आहोत आणि या प्रश्नमंजुषेचं प्राईज स्पॉन्सर केलं आहे ते म्हणजे विष्णू मेजर सर, जे मालक आहेत जय मल्हार हॉटेलचे, जी पाथर्डीमध्ये वसली आहे. माझ्यासोबत असणार आहेत प्रेक्षक शिवाजी ठाकरे सर. सर, तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर असे सामने रंगताना पाहायला मिळेल. काल 4था संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. त्या संघाचं नाव काय? गैनाथ दादा स्पोर्ट फाउंडेशन. उत्तर अगदी बरोबर आहे. गैनीनाथ दादा स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ 4था संघ होता जो सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. अभिनंदन आहे, टाळ्या वाजल्या पाहिजेत. जाऊया समालोचन कक्षाकडे. आपल्याशी जुळत आहेत अनमोल हिरे, चंद्रकांत चेटीकर आणि दुसऱ्या सोबतीला असतील प्रसाद परबसब. थँक्यू. शेवटचा चेंडू थोडासा ओव्हरपिच होता. चांगला एक्झिक्युशन, चांगला फटका आणि फायनली मात्र चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. सनग्लो चौकार. शेवटच्या चेंडू चौकार आलाय त्यामुळे निश्चितच फलंदाजाने मात्र चांगला प्रयत्न केला, पण डाव संख्या थोडीशी माफक पाहायला मिळते. मला अनिल सांगतात अंकित झाले एकूण 6 षटकांच्या समाप्तीनंतर 8 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा धावफल करते, त्यामुळे लक्ष माफक आहे. मागच्या सामन्यात सुद्धा थोडंसं लक्ष माफक होतं. मागच्या सामन्यात आपण जर बघितलं तर पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये अंकित झाले होते फक्त धावफलकावर 47 धावा आणि 48 धावसंख्येचं लक्ष पार झालं होतं. इथे मात्र 40 धावसंख्येचं लक्ष आहे. ट्रायडेंट नवी मुंबई वर्सेस संकल्प क्रिकेट क्लब शिरूर यांच्यामध्ये हे घमासान आणि याचं पूर्वार्ध सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला. आता उत्तरार्धामध्ये काय होणार हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण इन्व्हाइट करूया कुणाल दाते आणि हरीश पंड्यांना. ओव्हर टू प्रशांत आदावडे. थँक्यू प्रसाद. प्रसाद ज्याने स्वर्गीय रतनबुवा चषकाचा जो आपण थरार दरवर्षी बघतो डोंबिवलीला, तो आवाज होता. दुसऱ्या बाजूला चंद्रकांत शेट्टे जे विदेशामध्ये सुद्धा धावून झालेले आहेत, त्यांचाही आवाज ऐकलेला आहे. आणि आत्ता ज्यांनी 5000 बॉटलची व्यवस्था केली आणि अमोलदादा त्यांनी सांगितले 5000 बॉटल्स पुढच्या वर्षी मी देणार आहे, परंतु नवीन वेगळी काही जर संकल्पना असेल तर तीही जबाबदारी घ्यायला मी खांद्यावरती तयार आहे. तर एकदा अरुणदादांसाठी म्हणजे अरुण मिसाळ यांच्यासाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. चिंचपूरचे सरपंच आहेत, प्रथम नागरिक आहेत आणि खूप सुंदर तुम्ही बोललात, तर त्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार. आणि एक छोटीशी भेट या स्पर्धेला ते देत आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर अरुण मिसाळ सरांसाठी. थँक्यू व्हेरी मच. कर्तृत्व आणि नेतृत्व उसणं मिळत नाही, ते निर्माण करावं लागतं. दादा तुम्ही यंग आहात, अगदी तरुण आहात, खूप चांगलं तुमचे या ठिकाणी विचार आहेत. थँक्यू व्हेरी मच. तुमचे मनापासून आभार. असं नसतं बाबा. सामना देखील अतिशय महत्त्वाचा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी आहे. या निमित्तानं ओम एक प्रश्न मी तुझ्याकडे घेऊन येतोय आणि त्यानंतर विनंती करणार आहे युनिक स्पोर्ट परंडाचे मालक अल्ताफभाई बंबुल्ला यांना. तय्यबभाई आणि अल्ताफभाई प्लीज आपण आपल्या व्यासपीठावरती या. आपण या स्पर्धेकरता 10 बॅट दिलेले आहेत. तर ओम एक छानसा प्रश्न होऊन जाऊ द्या. ओम आमच्याशी थोड्याच वेळात या ठिकाणी जॉईन होतील. सिरसा स्पोर्ट प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी 2021 आपण बघतोय सेमीफायनलचा दुसरा मॅच. आणि आता या ठिकाणी नवसाला पावणारं आणि हाकेला धावणारं असं देवस्थान बाळूमामाचं मंदिर या ठिकाणी ऑन स्क्रीन बघू शकताय.
सिरसा स्पोर्ट म्हटलं की सर आपण बॉल बघितला त्यावरती ब्रँड आहे, बॅटवरती बघितलं तर सिरसा स्पोर्ट आहे, आयोजक म्हणून आता ब्रँड या ठिकाणी होतोय, त्याचबरोबर पॅकर म्हणून जसं अमोलदादांचं नाव मोठं झालं आहे. परंतु याच मंदिरामध्ये जी लाईटची व्यवस्था आहे ती सिरसा स्पोर्टच्या माध्यमातनं अमोलदादांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तेच हे मंदिर बरोबर समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला आहे. tenniscricket.in माध्यमातून पाहिलं जातं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. अतिशय सुंदर आणि छान असा हा उपक्रम या ठिकाणी राबवला जाणार आहे. त्यामुळे अमोलदादांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करेन. आणि बाळूमामांचं जे मंदिर आहे त्यामध्ये झगमगाट देखील थोड्याच दिवसात पाहणार. ओम मी पण तुमच्याकडे जातो कारण थोडा वेळ करता खेळ थांबलेला आहे. आमचे दोन्ही समालोचक मित्र देखील सज्ज आहेत. ओम मैं आपकी तरफ आ रहा हूँ. थँक्यू प्रशांत सर. नक्कीच पुन्हा एक वेळ आपण प्रश्न घेणार आहोत. आपल्याशी जुळत आहेत प्रेक्षक. नाव काय तुझं चिमुकल्या? हा? युवराज नाव आहे. युवराज कोणत्या वर्गात शिकतोय? 8वी. कधीपासून हे मॅचेस बघतोय? एकदा आलतो परवा. परवा आला होता बरोबर का? आज पण बघतोय मॅच? बघतोय ना? आजचा जो सामना सुरू आहे, अतिशय सुंदर असे सामने सुरू आहेत. आत्ताच तू मॅच ज्या बघतोय, तुला क्रिकेटमध्ये कोण आवडतं? सिरसाट स्पोर्ट. खेळाडू कोणता आवडतो? बरं, ही स्पर्धा कोणी आयोजित केली? नाव काय त्यांचं? नाव माहिती नाही आहे. चिमुकला चुकतोय. आपण दुसऱ्या प्रेक्षकांकडे वळूया. दुसरे प्रेक्षक कोणी इच्छुक असतील तर. आहे का कोणी इच्छुक? ओम पुन्हा एकदा आपण मॅचकडे येऊया. काही ओके. प्रश्न निश्चित तुमच्यापर्यंत या ठिकाणी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने घेऊन याल. या ठिकाणी आपण पाहतोय शिरसाट ऑटोमोबाईलचे मालक नागेश शिरसाट यांचं आगमन झाले. मी त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय, सर आपण व्यासपीठावरती या. सिरसा स्पोर्टच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि मॅच सुरू होतोय. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. शुक्रिया आप सभी का. नए ओवर की शुरुआत हो रही है और पहली गेंद पर इनसाइड आउट लॉफ्टेड शॉट और बहुत नज़ाकत के साथ उस गेंद को कवर बाउंड्री के बाहर भेज दिया है 4 रनों के लिए. सनग्लो चौका. रविराज आहिरे जो अपने आयुष्य के सबसे बेहतरीन फॉर्म में चल रहे हैं, जिसको अंग्रेजी में पर्पल पैच कहा जाता है, वैसी बल्लेबाजी. और रविराज आहिरे और उनके साथ आ चुके हैं जॉन्टी. सुदाम स्टम्प्स के करीब आकर इस बार राउंड द विकेट गेंद की थी. स्वीप करना चाहते थे, बल्ला पहले घुमा, गेंद बाद में आई. संकल्प टीम शिरूर पुलिस को सलाम है. पहले खाकी बाद में बाकी. एक बेहतरीन बॉल स्टंप टू स्टंप. और देखिए एक तो स्लैंटिंग एक्शन है और स्कोर अभी भी 4 पर रुका हुआ है बगैर कोई नुकसान के. 36 रन चाहिए पहला ओवर. इस बार स्क्वायर कट के लिए जगह बनाई थी लेकिन काट नहीं पाए थे. गेंद वहीं पर रोक दी गई दायरे के अंदर और ये बिंदी गेंद. कोरोना के टाइम में पुलिसों ने जो काम किया है वो वाकई में, मतलब हम बैठे थे घरों में, वो सड़कों पर खड़ा है क्योंकि उसका जज्बा कोरोना से बड़ा है. तो सुदाम की ये गेंद इस बार काफी समय तक शफल हुए और हुक कर दिया है. बॉल जा रही है फाउंड लेग बाउंड्री के बाहर. सनग्लो चौका. क्या कहेंगे कुणाल रविराज आहिरे के फॉर्म के बारे में? तुम्हीच त्याचा उल्लेख केला की पर्पल पॅचमध्ये सध्या तो पाहायला मिळतो आणि मी म्हणेन खरोखर जीवनातला एक काळ येतो तिथे तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये क्रिकेटच्या जगतामध्ये पाहायला मिळतं आणि तो काळ आहे रविराज अहिरेचा. चांगली बॅटिंग करताना दिसतोय आणि मोठमोठ्या स्पर्धा तो गाजवत आला त्याच्या फलंदाजीच्या जोरावर आणि याही स्पर्धेमध्ये त्यांनी चांगला खेळ केलाय आणि असं म्हणता येईल की पुढच्या मॅचमध्ये देखील तो चांगलाच खेळताना दिसेल. इस बार बल्ले की जड़ से लगकर बॉल
गई थी गली की दिशा में, 1 रन मुकम्मल किया गया है। 1 ओवर के बाद स्कोर है 9। 31 की दरकार बचे हुए 5 ओवर में। रविराज अहिरे 6 की 6 गेंदें खेले, 9 रन बनाए और जॉन्टी इनको अभी तक स्ट्राइक मिली नहीं है। 2 चौके पावर प्ले के पहले ओवर में हमें देखने को मिले। आइए चलते आरजे ओम सोनूने के पास। आइए अल्ताफ भाई, आपका हार्दिक स्वागत है। अल्ताफ मुल्ला, यूनिक स्पोर्ट्स परंदा। अल्ताफ मुल्ला और तैयब मुल्ला ये ख़ास तशरीफ़ लाए हैं। 10 क्रिकेट बैट उनकी जानिब से दिए जा रहे हैं। हमारे जो तमाम स्पॉन्सर्स हैं, मैं उन तमाम स्पॉन्सर्स का शुक्रिया करना चाहूँगा, क्योंकि आपके ताउन के बगैर ये शो मुनक्किद करना हमारे लिए मुमकिन नहीं था। इसलिए तमाम जो हमारे स्पॉन्सर्स हैं उनका बहुत बहुत आभार। बाऊ चौहान दूर वाले छोर से नए ओवर को प्रारंभ करने जा रहे हैं। बेहतर बॉल थी फुलर लेंथ की, लेकिन ऑफ स्टंप के बाहर की, और इसलिए कोई खतरा नहीं था एलबीडब्ल्यू का। केवल धकेला उसे विकेटों के पीछे 1 रन के लिए। कुणाल 4-4 के साथ 1-1 रन लेने से भी कतरा नहीं रहे, जो अच्छी बात है। नाही, अगदी तसंच खेळ केलं पाहिजे. त्यांना माहिती आहे टार्गेट जास्त मोठं नाही आहे, जास्त जोखीम घेऊन चालणार नाही आहे आणि तेच चित्र मैदानामध्ये आहे. जास्त जोखीम घेतली जात नाही आहे. क्या बेहतरीन बैठक शॉट, कैच करने का मौका। ओ व्हाट अ कैच, अनबिलीवेबल। पद्धतीने हा झेल घेणं खरोखर कठीण असतं आणि हेच काम 1983च्या वर्ल्ड कपमध्ये केलं होतं कपिल देव निकंजने. बहुत सही फरमाया आपने। और देखिए पुलिसमैन है, नेचुरली दे आर फिट क्रिकेटर्स। थँक्यू हरीश सर. आपल्याशी पुन्हा एक प्रेक्षक जुळत आहेत, त्यांचं नाव असणार आहे मच्छिंद्र गर्जे. मच्छिंद्र घरचे. तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की ज्या टी शर्ट आपण पाहत आहेत, अतिशय सुंदर किटचा पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून 41 संघांनी परिधान केले आहेत. या किट कोणी स्पॉन्सर केले आहेत? पटकन सांगा, पटकन. अमोल सर सर. उत्तर मात्र चुकीचं आहे. ओम फोर ज्यांनी ह्या किट स्पॉन्सर केले आहेत, परंतु चांगला प्रयत्न होता. टाळ्या वाजवा. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर आणि चंदू शेट्टी सर. इस बार फुल टॉस बॉल थी और ये बिल्कुल बेसबॉल हिट था। टप्पा आप खा चुकी है गेंद, उसे रोकने का प्रयास किया जाएगा, लेकिन जब तक 2 रन मुकम्मल करते हुए बड़े आराम के साथ। तो कुणाल, जो अपन जिक्र कर रहे थे, पुलिस ने जो कोरोना के टाइम पे या लॉ एंड ऑर्डर में जो काम करता है महाराष्ट्र पुलिस, सदरक्षण है, खल निगरण है, जो कहा जाता है उनके बारे में, और वो कमिटमेंट यहाँ पर शेड्यूल पुलिस की नजर आई। 12 for 1। इस बार बेहतरीन शॉट, आज की सुबह का शायद ये सबसे बेहतरीन शॉट, लेकिन देखिए उतना ही बढ़िया कैच। वो तो एक गर्दीतला, और जब एक बार पेट्रोलिंग पे आ गया तो सब कुछ दाव पे लगा देता है पुलिसमैन। केतन टनाटन, खरोखर केतनचा टनाटन कॅच. काय अंतर कापलं धावत जाऊन. असं वाटत होतं की ज्या पद्धतीने भरपूर दिवस आपण पाहिलं की हरणांचे कळप इथे चरण्यासाठी येत होते आणि अगदी हरणासारखा धावला. आणि असं मला वाटलं की काही क्षणापूर्वी की केतनला त्याचे पाय नाही तर हरणाचे पाय लावलेत आणि हा अप्रतिम झेल. फैंटास्टिक एफर्ट। आई थिंक इस तरह के कैचेस पब्लिक भी पसंद करती है। अब बैटिंग के लिए उतरते हुए रवि लिंगाला, तो यहाँ पर 2 बल्लेबाज एक के बाद एक जल्दी आउट हुए हैं और कामयाबी का सहरा ये बाड़ू चौहान इनके सर पर बंध रहा है। कुणाल, एक चीज़ आपने गौर की, दोनों सेमीफाइनल में पहले बैटिंग करने वाली जो टीम थी वो 5 ओवर से 6 ओवर का जो ट्रांजिशन था, एक्स्ट्रा 6 बॉल, उसको अच्छे से भुना नहीं पाई। इवन पहले सेमीफाइनल की पहली पारी, दूसरे सेमीफाइनल की पहली पारी, क्योंकि कल जब 5 ओवर में 42, 50, 56, 58 बन रहे थे और आज 6 ओवर में लगभग उतने ही या उससे कम रन बन रहे हैं। 12 for 2। वाइड बॉल जय पवार द्वारा, जो खड़े हैं इस वक्त बॉलर एंड पर, स्ट्राइकर एंड पर अंपायर है फयाज शेख। ये दोनों अपने जमाने के मशहूर और मारूफ क्रिकेटर रह चुके हैं। त्रिशूल 11 उल्लासनगर के लिए काफ़ी मुकाबले उन्होंने खेले। इस बार रिवर्स स्वीप लगाना चाहते थे। देखिए रवि लिंगाला, जो कि रिवर्स स्वीप के काफ़ी जाने माने बल्लेबाज है, लेकिन इस बार चूके। और ये रवि लिंगाला का बैठक शॉट,
नफासत, नज़ाकत और बहुत ही उम्दा अंदाज में खेला गया ये संगलो चौका। थँक्यू डीजे. आपल्याशी प्रेक्षक पुन्हा एक वेळ प्रश्न मंजुषेसाठी जुळत आहेत. या प्रश्न मंजुषेचं बक्षीस असणार आहे ते म्हणजे सायकल आणि ज्या स्पॉन्सर केल्या आहेत विष्णू घुले मेजर, हॉटेल जय मल्हार पाथर्डी आणि सिरसाट ऑटोमोबाईल्स पाथर्डी. नाव काय सर? किरण नागरगुजे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आपल्याकरता की ही स्पर्धा आपण अतिशय चांगली स्पर्धा घडताना पाहतोय. तुम्ही ज्या गॅलरीमध्ये बसलायत त्या गॅलरीचं सौजन्य कोणी केलंय? बरं, दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतोय, तुमचा आवडता खेळाडू कोणता आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला? सचिन तेंडुलकर आवडता खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरच्या टी शर्ट नंबर काय? नाही सांगता. तर इतका सोपा प्रश्न होता. सचिन तेंडुलकरच्या टी शर्ट नंबर आहे 10. उत्तर मात्र पुन्हा एक वेळ चुकतंय. खूप चुकीची उत्तरं मिळत आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जुळत आहेत हरेश पांड्या सर आणि चंदू शेट्टी सर. डेफिनेटली कोशिश अच्छी की सचिन तेंदुलकर, लेकिन देखिए यही तेंदुलकर का करिश्मा है. तेंदुलकर का टी शर्ट नंबर क्या है ये मायने नहीं रखता, तेंदुलकर क्या है उनके लिए तेंदुलकर भगवान है, एंड दैट्स व्हाट मैटर्स. यस, बट गुड ट्राई. 17 पे 2, 17 पे कोई खतरा नहीं है. इस वक्त 2 विकेटें गिरी हैं, लेकिन बहुत अच्छा क्रिकेट इस वक्त चलता हुआ. तो कुणाल जी, मैं वही जानना चाह रहा था कि 5 से 6 ओवर का जो ट्रांजिशन, एक्स्ट्रा 6 बॉल, ये किस तरह से आप देखते हैं दोनों पारियों में, 2 सेमीफायनल के? नाही, कालपर्यंतच्या खेळामध्ये 5-5 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहिल्या. जो बदल आज झाला आहे 6 ओव्हरच्या गेममध्ये, आज गोलंदाजाने खूप धारदार कामगिरी केलेली पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला एंड चॉईस करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पॅव्हिलियन एंड आणि दुसऱ्या बाजूला जो फार एंड आहे तिथून देखील चांगली गोलंदाजी झाली आहे. फार एंडकडून तसं पाहिलं तर कालपर्यंतच्या मॅचेसमध्ये भरपूर रन येत होते, परंतु आज जर तुम्ही पाहिलं तर पहिल्याही मॅचमध्ये आणि याही मॅचमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. त्याचमुळे रन थोडेसे कमी आहे आज येताना असताना पाहिल्यात. आणि मग अशी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या बाबतीत चर्चा झाली. तिथे प्रेक्षकांना त्यांच्या जर्सीचा क्रमांक सांगता आलेला नाही आहे, परंतु त्यांच्या बाबतीत भरपूर अशा गोष्टी आहेत त्या तळागाळातल्या प्रत्येक प्रेक्षकांना माहिती आहेत. सुदाम का एक गेंद और ये देखिए रवि लिंगाला अपना क्लास दिखाते हुए बॉलर के सर के ऊपर से सर फिरा, कड़क का संगलो चौका. बाईस पे 2. रवि लिंगाला सुप्रीमो चषक के बेस्ट बैट्समैन घोषित किए गए. रबर बॉल क्रिकेट का बादशाह है और मैडी के नाम से विख्यात है. और रवि लिंगाला जब ये बैटिंग करते हैं तो बल्लेबाजी होती है जिंगालाला. 22 for 2, थर्ड ओवर इन प्रोग्रेस. इस बार बहुत जल्दी सफल होना चाह रहे थे, कामयाब नहीं हो पाए, लेकिन एक अच्छी स्थिति में है क्योंकि ज़्यादा रन चेज नहीं करने हैं. रवि लिंगाला 4 बॉल 8 और हरेश मिरकुटे 1 बॉल 1. इस बार उंगलियों को बहुत अच्छा रोल ओवर किया था. 1 रन हासिल ज़रूर किया है मैडी ने, रवि लिंगाला ने, लेकिन वो कॉन्फिडेंस नज़र नहीं आया था उस बॉल को खेलते समय और रिव्यू मांगा गया है. लेग बिफोर विकेट, पग बाधा की अपील की जा रही है. आइए, जब तक ये डिसीजन आता है चलते आरजे ओम सोनूने के पास. निलेश बडे आपल्याशी जुळत आहेत जे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत. निलेश, तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. काल अप्रतिम असे सामने झाले होते. मेजर 11 शेतकरी माणिक दौंडी या संघाकडनं एक अप्रतिम सामना पाहायला मिळाला होता. त्या सामन्यामध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज कोणता होता? एकमेव हॅट्रिक या स्पर्धेमधली. अविनाश. लवकर. अविनाश. उत्तर मात्र चुकलेलं आहे. अविनाश असं काहीतरी नाव सांगतात. किरण खोबरे त्याचं नाव होतं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जातोय आपण. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर आणि IPL चा मखमली आवाज कुणाल दाते सर. खूप सारी चुकीची उत्तर आपल्याला मिळत आहेत. थँक्यू. तर आमच्या तिसऱ्या अंपायरने निर्णय दिलाय मिसिंग ऑफ स्टंप, त्यामुळे फलंदाज नॉट आउट असेल. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी 10 बॅट स्पॉन्सर केलेले आहेत आणि या बॅटचा बोलबाला फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर आत्ता विदेशामध्ये सुद्धा झालं आहे. प्रचंड मागणी आहे. युनिक स्पोर्ट परंडाचे मालक अल्ताफभाई या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सर, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तुमच्याशी मी संवाद साधणार आहे, परंतु मॅच ऑन आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया. 23 for 2. 20 बॉल में 17 की जरूरत. हरीश मिरकुटे बॉल को रिवर्स स्वीप करना चाह रहे थे. हरीश मिरकुटे, मुकेश गायकर, ये चित्र में तब आए जब सारसोले का नगर सेवक चषक रेनी बॉल टूर्नामेंट था. हाफ सेंचुरियंस बोथ द बैट्समैन और क्लास बैट्स.
इस बार थोड़ा लॉफ्टेड ड्राइव और इस ऑन ड्राइव पर 1 रन पूरा किया। एक ही एक्शन में गेंद को पकड़ा, थ्रो किया, जब तक दोनों बल्लेबाज 22 यार्ड का फासला नाप चुके थे। 2 रन का इजाफा और स्कोर आगे बढ़ता हुआ 25 for 2। थँक्यू सर. आपण या ठिकाणी आता ऑनस्क्रीन जी दृश्य बघणार आहोत, जिथे एक बॅट आहे माझ्याकडे, ज्याच्यावरती युनिक असं लिहिलेलं आहे, युनिक बॅट आहे. आणि त्याचा ते मालक आता अल्ताफभाई माझ्याबरोबर आहेत आता. तर बघणार आहोत त्यांनी कशी सुरुवात, एक छोटंसं गाव आहे त्या गावातनं सुरुवात केली. आणि या स्पर्धेकरता जर आत्ता बघितलं त्यांनी 10 बॅट दिलेले आहेत. विविध ठिकाणी ज्या स्पर्धा होतात तिथे देखील मी त्यांना बघतो, प्रायोजक म्हणून ते पुढे असतात. तर कशाप्रकारे तुम्ही ही बॅट बाजारात आणली, कशाप्रकारे सुरुवात केली आपण या बॅटच्या माध्यमातून, किंवा कशाप्रकारे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात, आता काय स्ट्रॅटेजी तुमची असते का लॉकडाऊनमध्ये, या सगळ्या गोष्टी जरा लोकांसमोर आल्या तर फार बरं होईल. 2017ला आम्ही टेनिस क्रिकेट लाईव्हमध्ये आलो. मुंबई पुणे या चौकट जो मोठे मोठे मॅचेस होते तिथे गेलो. आणि मला जास्त मदत झाली क्रिकेटच्या मैत्री, जे खेळाडू आहे, कॉमेंटेटर आहे, ह्यांनी मला भरपूर सहकार्य केलं. प्रत्येक मॅचला मी मॅन ऑफ द मॅच बॅट दिले. मुंबई असो, पुणे असो, लोणावळा असो. मग या सर्व मैत्रीमुळं आणि क्वालिटी, बॅटची क्वालिटी हे घेऊन मी पुढं गेलो. आणि क्रिकेटच्या मैत्रीमुळे मी 5 देशाचा आज माल जात आहे. 5 देशामध्ये जे माल जात आहे हे मैत्री आणि क्वालिटी, बॅटची क्वालिटी ठेवली, त्या हिशोबाने ॲड झाली आणि काम चांगलं झालं. निश्चित तुमच्याबरोबर मी परत येणार आहे, परंतु मॅचमध्ये खूप रंगतदार अवस्था आहे, त्यामुळे जाऊया बॅक टू कॉमेंट्री. रबी शॉट, मतलब एक रवि को तो लोग झेल नहीं पा रहे, लेकिन अगर जब 2 रवि हो जाए तो क्या हो जाएगा. R2, R फॉर रवि लिंगाला, R फॉर रविराज आहिरे, R फॉर रन, R फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, सब कुछ तो है रवि में. स्कोर 31 पर 2, 17 गेंदे 9 रन, 17 चेंडू 9 धावा, 17 बॉल्स 9 to win. इस बार बहुत सजीले अंदाज में अवे फ्रॉम द बॉडी खेला था, हालांकि सेफ एरिया में बॉल लैंड होती हुई, और 1 रन बालू चौहान की उस गेंद पर हासिल करते हुए रवि लिंगाला. अब गेंदे बची है 16 रन चाहिए 8. 32 for 2. कुणाल, अभी भी आपको कोई मौका दिख रहा है शिरूर पुलिस के लिए? आता ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे असं वाटत नाहीये की शिरूर पोलीस इथून कमबॅक करताना दिसतील. ज्या पद्धतीने खेळलाय रवी आला, रवीने एक चांगला फटका सजवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, त्याच्या बॅटमधून षटकार. आणि आता फक्त 7 रन करायचे आहेत. बॉल भरपूर शिल्लक आहेत, 15 बॉल त्याच्याकडे आहेत, त्यामुळे रन यशस्वीरित्या चेस होतीलच असं वाटतं. आणि याच दरम्यान आणखीन एक मोठा फटका येतोय रवीकडून, आणि ते कॅचेस खूप चांगल्या पकडल्या शिरूर पोलिसांनी. नहीं, एक चीज़ तो पक्की है, पुलिस नाकाबंदी में मजबूत होती है, और नाकाबंदी जिस तरह दिख रही है, अगर हमारे बाजू से गया तो जाने नहीं दूंगा, बाकी पतली गली से तू निकल गया तो तेरा मुकद्दर है. भरपूर चलन कापल्यात या टीमच्या आज पोलिसांनी, कारण तुम्ही पहा कॅचेस महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये जागेवर जिथे जिथे खेळाडू पाहायला मिळाले तिथे तिथे त्यांच्या हातामध्ये गेले, त्यावेळेला त्यांनी त्या कॅचेस पकडल्यात. त्याचमुळे महत्त्वाचे फलंदाज आऊट झालेत. जर बॅटिंगमध्ये काही रन करता आले असते तर ही मॅच देखील खूप रोमांचक झाली असती, परंतु अजूनही 14 बॉल आणि 7 रनची आवश्यकता या मॅचमध्ये. तीनों विकेटें भाऊ ने ली है, ये अच्छी बात है, और केतन ने 2 कैच ली है, ये भी एक हाईलाइट है. इस बार लेकिन 2 खिलाड़ियों के बीच में हवा के साथ साथ घटा के संग संग अपने आप को झोंक दिया था केतन ने. ऐसा लगा कि उसके पैर में जूते नहीं है, स्केट्स लगे हुए हैं. जिस तरह से वो गया, दौड़ा, एक्शन रिप्ले देखते ही बन रहा है. और जब ऐसे प्रदर्शन आप देखते हैं ना तो तबीयत बाग बाग हो जाती है. लवली एफर्ट. इस बार ड्राइव किया. एक चीज पक्की है, जब रेलवे स्टेशन पर एक बार टीसी पकड़ता है तो हम अपने दोस्त को बोलते हैं बाबा वो प्लेटफॉर्म से मत जाना. जो भी बैट्समैन नया जाएगा उसको अंदर वाला बैट्समैन बोलेगा तिकडे मारू नको, तिकडे केतन आहे. निश्चितच खूप सुंदर अशी आपण ही स्पर्धा बघतो आणि त्याचं धावतं समालोचन देखील मराठी आणि हिंदीमधून ऐकतोय. पुन्हा एकदा मी अल्ताफे तुमच्याकडे येतोय. तुम्ही देखील म्हणजे तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून जर बघितलं तर तिथे सुद्धा एक चांगली चॅम्पियनशिप होते, चांगली स्पर्धा तुमच्या इथे होते. एक आयोजक म्हणून तुम्ही कसे बघाल या स्पर्धेकडे, ज्या पद्धतीने आत्ता ही चॅम्पियन ट्रॉफी बघताय?
कारण ग्रामीण भागामध्ये एवढं मोठं नियोजन शिरसाट सरांनी केलं आहे. त्यांना खूप शुभेच्छा देतो. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये हे मोठे मॅचेस घेतले आणि चांगलं नियोजन आहे. जसं शहरामध्ये होतं त्याप्रमाणे यांनी नियोजन केले. गॅलरी आहे, मैदान आहे आणि मोठे मोठे खेळाडू इथं खेळण्यासाठी आले मैदानावर. त्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा देतो या टुर्नामेंटबद्दल. थँक्यू व्हेरी मच. चॅम्पियनशिप एक आपण बघतो म्हणजे परांडा चॅम्पियनशिप या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक म्हणून सर काम करत असतात. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री, मिस्टर हरीश सर. 12 में 4 बालू चौहान सबसे बेहतरीन गेंदबाज रहे जिन्होंने 3 विकेटें चटकाई. अब नया ओवर लेकर आ रहे राजेश. काफ़ी तेज़ हवाएं बहती हुई इस मैदान के ऊपर से. हवा, पवन, वायु, पुरवाई, ये अलग अलग नाम हैं. 12 गेंदे 4 रन. राजेश, ये गेंद इस बार उल्टा पुल्टा शॉट खेलने का प्रयास जरूर था, हालांकि वहां पर कोई क्षेत्ररक्षक नहीं है. बैकवर्ड पॉइंट से दौड़ कर आए थे क्षेत्ररक्षक, लेकिन जब तक रनों को पूरा कर दिया गया था. बहुत आसान मैच हो चुका है. अभी 11 गेंदों में महज 2 रनों की दरकार है. और इसके साथ ही शिरसाट स्पोर्ट्स चैंपियन ट्रॉफी के अंतिम मुकाबले में पहुंचते पहुंचते रह गए क्योंकि तीसरा अंपायर वहां पर दिखा दिया गया है. देखिए ना, कहानी में कितना ट्विस्ट आता है. मतलब इतना ट्विस्ट एकता कपूर की सीरियल में भी नहीं रहता. लेकिन बैट्समैन ने चलने की शुरुआत कर दी है. नए बैट्समैन है मुकेश गायकर. शिरसाट स्पोर्ट प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी 2021चा महासंग्राम बघतोय. कारण इथे ज्या पद्धतीनं आता सामना फक्त एका धावेची आवश्यकता आहे. विजयाचा सुगंध दरवळतोय मैदानामध्ये. बॅट्समन मैदानामध्ये आहे. आपण यानंतर अंतिम सामना किती वाजता होणार आहे त्याची माहिती तुम्हाला पोहोचवणार आहोत. अब तो ये जीत पक्की है क्योंकि संगलो चौकार संगलो प्रॉपर्टीज की तरफ जाता हुआ वो चौका. हरीश और मुकेश जब ये साथ में मिल जाते हैं ना, ये वो लक्ष्मीकांत प्यारेलाल की जोड़ी है. इनको जितना देखो आपका दिल नहीं भरेगा. एंड आई थिंक उनको मौका मिला है एंड दे आर डूइंग एक्सलेंट जॉब. हरीश, मुकेश. निश्चित विजेत्या संघाचं मनापासून अभिनंदन आहे. अतिशय सुंदर कामगिरी निश्चित झालेली आहे. नवी मुंबई संघाची. ट्रायडंटचा संघ या ठिकाणी विजय होतोय, फायनलमध्ये प्रवेश करतो आहे. आणि आता या ठिकाणी ट्रॅव्हलचा एक मोठा